कलाप्रेमींना आणि मुलांना कलेबद्दल प्रेम वाटावं, त्यांना वेगवेगळ्या माध्यमांची माहिती होऊन त्यांना प्रवृत्त म्हणण्यापेक्षा इन्स्पायर करण्याच्या दृष्टिकोनातून या प्रदर्शनाचं आयोजन केलं गेलं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळी माध्यमं वापरून त्याच्यापासून क्रिएटिव्हिटी कशी आपण करू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. ही आता इथे म्हटलं तर लूड काष्ठशिल्प हे खूप मेहनतीचं असलं, पण त्याच्यातून एकदा ती कलाकृती बाहेर आली की जो मिळणारा समाधान आहे ते अद्वितीय आहे. ते वेगवेगळ्या लाकडाच्या पीसेसमधून ही आपण कलाकृतीत निर्माण केलेली आहे. हे एक प्रकार आहे. एक इरोडेड ओंडका हातात मिळाला, त्याचं काय करायचं हा ऑलरेडी अर्धा पूर्ण आतून इरोड झाला होता. त्याच्यात काय शेप आपण आणू शकतो ह्या विचाराने ह्याच्यातून दोन्ही बाजूनी एक शिल्प साधता येईल असा प्रयत्न करून या बाजूनी एक अशी पाण्याला जाणारी राजस्थानी बाई म्हणा किंवा पलीकडच्या बाजूनी एक दुसऱ्या प्रवृत्तीची केलेली आहे. इकडून एक पूर्ण कल्पना येणार नाही की ह्या पलीकडच्या बाजूला हे शिल्प असेल. तर हा एक प्रयत्न होता. हे खूप मोठा ओंडका होता जेव्हा हातात मिळाला. तो बराच काळ समोर बघता बघता त्यातून काय येऊ शकेल हा एक विचार झालो. नंतर त्याच्यावरती शिल्पकाम सुरू केलं. हे जवळजवळ 2-2.5 महिने जसा वेळ आणि मूड असेल त्याच्याप्रमाणे काम करून हे शिल्प तयार झालेलं आहे. पेंटिंगबद्दल मला विशेष अट्रॅक्शन होतं. सुरुवातीच्या काळामध्ये मी बरीच पेंटिंग केली. तशी ही खूप पूर्वी केलेली पेंटिंग्ज आहेत माझी. उमर खयाम, गालिब हे मैसूर आर्ट गॅलरीमध्ये असलेलं एक स्पेशल पेंटिंग आहे. तिथे लेडी विथ लॅम्प ह्याची मी प्रतिकृती करायचा प्रयत्न केला. हे ट्रायबल्स आहेत, राजस्थानी सिनरी आहे. मी डिफेन्समधून आल्यापासून मला विशेष डिफेन्सचे अट्रॅक्शन आहेत. आर्मीचं कारगिल युद्धातलं एक हा चित्र आहे. तसेच इतर हे रिसेंटली झालेले पेंटिंग्ज आहेत माझे. पेंटिंग व्यतिरिक्त मी आता क्ले हातात मिळाले, जसे मातीमधून काय काय कसं बनवू शकतो ह्याचा थोडा विचार करून, जशी आता ही करवंटी आहे आतून, त्याच्यावरच मातीचं थापून वेगळे शेप देऊन हे असे चेहरे किंवा कोणतेही आपण आकार देऊ शकतो. हा एक त्याचा नमुना आहे. ही पण एक करवंटी आहे. मातीला जसा आपण शेप देऊ त्याप्रमाणे ती राहू शकते. पण काही आता हे जसं पक्षाचं हे केलं आहे त्याच्यामध्ये हा पिव्होट केलेला आहे आपण. त्याच्यामुळे मातीमध्ये थोडंसं कॉटन मिक्स करून ह्याला हा शेप द्यायचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामुळे तो स्टडी आहे, ते तुटत नाही. ह्याही अशाच मातीपासून बनवलेले शिल्प आहेत. हे एक इटलीहून एका मित्राने आणलेलं त्याचाच घेऊन मी त्याची प्रतिकृती करायचा प्रयत्न केला आहे. आणि अशा प्रकारे मातीपासून वेगवेगळे चित्र आपल्याला जे भावलेले असतात ते बनवायचा एक प्रयत्न केलेला आहे आपण. हे एक अलीकडेच माझ्या हातात आलेलं माध्यम आहे. ह्याच्यामध्ये कमीत कमी काम करून त्यांना शेप देऊन ही विविध पक्षी बनवलेत. हे ॲक्च्युली पॅरासाईट आहे. आंब्याच्या झाडावर येणारी बांडगुळं, त्याच्यातून मला काय जे ॲनलाइज झालं त्याच्या काही नको असलेल्या ब्रांचेस कापून त्याला हवे असलेले फक्त शेप. याची विशेषता हे आहे म्हणजे हे सगळी शिल्प वन पीस आहेत. ह्याला कुठेही जॉईंट नाही किंवा काही चिकटवलेलं नाही आहे. त्याच्यातूनच ते बाहेर आलेली ही कलाकृती आहे. तर ही सगळी आंब्याची बांडगुळ आहेत. तसंच ही एक वेल मिळाली होती. ही क्रिपर म्हणतो आपण ज्याला, ती वेल आहे. त्या वेलीला फक्त थोडंसं शेपटीकडे निमुळता करून हा चेहऱ्याचा शेप त्यातूनच काढलेला आहे. ह्याला काही ॲडिशनली लावलं गेलं नाही. त्याच्यातून हा एक कलाकृती निर्माण झालेली आहे. हा देखील त्याचाच एक प्रकार आहे. त्याच्यात असलेले शेप बघून आता ही 2 बांडगुळ आहेत एकाच झाडाला असलेली आणि त्याला जॉईंट होणारी ही ब्रांच आहे. सिमिलरली हे एक बांबूचं मूळ आहे आणि त्याच्यापासून बनवलेली कलाकृती आहे. पण हे एक नाही, एक पीस नाही, हे 2 पीस आहेत. बांबू इथून सुरू होतो आणि हे वेगळं बांडगुळ एक आहे. अशा प्रकारे बांडगुळांपासून ह्या कलाकृती केलेल्या आहेत. मधल्या काळामध्ये माझ्या हातात एक चारकोल पेन्सिल चांगली मिळाली. म्हणजे एक चारकोलचा पीस होता आणि त्याचा जो कॉन्ट्रास्ट इफेक्ट होता तो एवढा लक्षणीय होता की विचार केला ह्याचा वापर करून काय वेगळं करता येईल का. आणि त्याच्याचप्रमाणे चारकोलपासून बनवलेली ही चित्राकृती आहेत.
हे सेक्शनला मी नॉन इंडियन्स म्हणतो. वेगवेगळ्या देशातून आलेले चेहरे आहेत हे, मर्लिन मॅनरो किंवा आफ्रिका आणि इतर अनदर कंट्री. सो ह्याचा जो आता हे जर कॅप बघितली, हे ग्लेअर जी येते ती फक्त चारकोलमुळेच येऊ शकतो. जो शायनिंग इफेक्ट आहे, मेटालिक इफेक्ट आहे किंवा डोळ्यामधलं जे जिवंतपण आहे, हा चारकोलच्या डार्क आणि म्हणजे कॉन्ट्रास्टमुळे ते आपण साधू शकतो. इथे ह्याच्याचप्रमाणे हे ॲक्टर्स, जुन्या काळच्या ॲक्टर्सचे जुनी चित्र आहेत. ह्या त्या काळातले सगळे ॲक्टर्स आहेत. हे पूर्ण माझे फॅमिलीचे पोर्ट्रेट्स आहेत. मिसेस माधुरी, मी स्वतः, माझा छोटा मुलगा प्रणव, मोठा मुलगा समीर, त्याची मिसेस, हे दोघेही US ला असतात, प्रीती आणि समीर, माझे वडील आणि आई आणि माझ्या सासूबाई. जसं मी मगा सांगितलं की मी डिफेन्समध्ये माझी सुरुवातीची सर्व्हिस झाली, त्यामुळे हे इंडियन एअरफोर्समधले माझं प्रेम. मी हेलिकॉप्टरवर मी 8 वर्ष काम केलं. ह्याचं ओव्हरऑलिंग आणि टेस्टिंग, म्हणजे टेस्ट पायलटला हँडओव्हर करेपर्यंतचं जे काम असतं ते मी करायचो. तर त्याची एक आठवण म्हणून मी ह्या विमानांची लाकडामधून प्रतिकृती बनवलेल्या आहेत. MiG-21 Mi-8 हेलिकॉप्टर हे लाकडापासून आहेत. हे बोईंग 737 हे थर्माकोलमधून बनवलेलं आहे. तसंच हे जर बघितलं ते नारळाचे पडलेले झाप किंवा त्याच्या जे उग्या असतात त्याच्यापासून बनवलेलं हे बोट आहे. चारकोलच्या माध्यमातून विशेष आपले मंत्री म्हणा किंवा पुढारी म्हणा यांचे पण चित्र काढायची इच्छा बऱ्याच वेळा होते आणि त्यातूनच साकारलेल्या वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज आहेत. त्याच्यामध्ये आपले देशाचे पंतप्रधान आहेत, आपले राष्ट्रपिता आहेत, माजी राष्ट्रपती आहेत, या सर्वांचे फोटो, बाळासाहेब ठाकरे आहेत, आपले चीफ मिनिस्टर आहेत. त्याच्यानंतर आमच्या कॉर्पोरेट जगतात म्हणजे RCFमध्ये आमचं जे मॅनेजमेंट आहे त्याचे चेअरमॅन अँड मॅनेजिंग डायरेक्टर मिश्रा साहेब, डायरेक्टर फायनान्स, डायरेक्टर टेक्निकल आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स यांची पोर्ट्रेट काढून मला खूप आनंद वाटला. त्याच्यानंतरच आमचे चीफ जनरल मॅनेजर्स, नवाडे साहेब, जनरल मॅनेजर्स, इतर माझे मित्र डेप्युटी जनरल मॅनेजर्स यांचे पोर्ट्रेट काढून त्यांना मी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचं भेट म्हणून देतो किंवा त्यांना फेअरवेलच्या दिवशी. पण आता हे सर्व अजून सर्व्हिसमध्ये आहेत, तर ते माझ्याजवळच आहेत. तसेच आमचे रिटायर्ड चेअरमॅन अँड मॅनेजिंग डायरेक्टर राजन साहेब, त्याचे डायरेक्टर टेक्निकल, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स, जनरल मॅनेजर्स हे सगळे आता रिटायर्ड आहेत. त्यांचे बऱ्याच जणांचे पोर्ट्रेट्स दिलेले आहेत त्यांना. माझ्याकडे त्याच्या काहींच्या प्रतिकृती आहेत, काही ओरिजिनल इथे आहेत. त्याचबरोबर माझी फॅमिली अँड फ्रेंड्स, माझे मामा उल्हास मामा, प्रकाश मामा, अरुण मामा, माझी काकू आणि माझे एअरफोर्समधले मित्र ॲडव्होकेट माधव फडके, अनिल कुटे, अनिल पाटील वगैरे. ह्यांनाही फोटो मी जेव्हा त्यांना फोटो काढून व्हॉट्सअप केले, दे आर रिअली स्टंट की आमचं कोणी पोर्ट्रेट बनवेल. बट आय एन्जॉयड दॅट मुवमेंट वेन दे एक्सप्रेस देअर फिलिंग्स. तसंच मला भावलेले काही प्राणी पक्षी ह्यांचेही पोर्ट्रेट करायचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या डोळ्यातले भाव मुख्य करून मला आकर्षित करत होते की ते कसे कागदावर उतरवता येईल, त्याचा एक छोटासा प्रयत्न. हे पण पेपर पल्पपासून बनलेलं एक घोड्याचं प्रतिकृती आहे. हे अजून मजेशीर गोष्ट आहे. आपलं बेलफळ असतं जे आपण शिवजीला वाहतो, शंकरावर वाहतो जे बेल, त्याची ज्या झाडाची जी फळं आहेत बेलफळ, त्याच्यावरतीच पेंटिंग करून हे मांजरीसारखं त्याला स्वरूप दिलेलं आहे. त्याच्यानंतर एक माध्यम अजून मी हाताळलं ते म्हणजे टेराकोटा. मडकी ज्यापासून बनवली जातात त्या मातीपासून विविध कलाकृती बनवून त्याच भट्टीमध्ये त्या भाजून घेऊन त्याच्यापासून हे वेगवेगळ्या कलाकृती केलेल्या आहेत. टेराकोटा आपण म्हणतो त्याला.
दुसरं एक चांगलं माध्यम मला मिळालं ते म्हणजे कन्स्ट्रक्शनमध्ये वापरल्या जाणाऱ्या सॉफ्ट ब्रिक्स. काम करायला अत्यंत सोपं, जास्त मेहनत नाही आणि शेप देणं पण त्याला खूप सोपं जातं. तर अशा कन्स्ट्रक्शनच्या ब्रिक्स घेऊन त्याच्यापासून काही कलाकृती केलेल्या आहेत. हे पण जी पात्र आहे हे पण एका विटेपासून बनवलेलं आहे. तसाच हा नंदी, मंदिर, हे माध्यम हाताळायला खूप सोपं आणि त्याला शेप देणंही खूप सोपं जातं. त्यानंतर एक मिनिएचर आपण बघूया. क्लेपासून आणि खडू आपण ज्याला म्हणतो ह्याच्यापासून बनवलेली पॉटरी आहे. हे अगदी छोट्या एका खडूमधून शिल्प तयार केलेलं आहे. पण बघितलं जर तर सिंड्रेला किंवा इतर वेगवेगळे कलाकृती त्याच्यापासून एका खडूमधून तयार केलेल्या आहेत. हे देखील मिनिएचरमध्ये क्ले वर्क म्हणता येईल. त्यांनाच वेगवेगळ्या त्यांच्या कॉस्ट्यूमप्रमाणे हे करून त्याला पूर्णत्वाला नेलं. कालच आमच्या मॅनेजिंग डायरेक्टरचे चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर मिश्रा साहेबांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. आमचे डायरेक्टर्स आणि त्यांच्या कुटुंबीय पण त्यावेळेला उपस्थित होते. अशा प्रकारे काल मोठ्या त्याचं उद्घाटन होऊन सगळ्यांनी खूप कौतुक केलं आणि मला हे मोठं प्रदर्शनासाठी घेतलेले सगळे जे काय प्रयत्न म्हणा किंवा मेहनत होती ते अगदी काहीच नव्हती असं वाटायला लागलं. इट इज रिअली ग्रेट फीलिंग टुडे फॉर मी दॅट आय कुड मेक समथिंग हॅपन इन ट्रॉम्बे. हे पहिल्यांदाच इथे होत आहे. यांनी बऱ्याच जणांना प्रेरणा मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. थँक्यू.